त्याबद्दल त्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे. मुली अण्णांचं जर काम बघितलं असेल गावातील प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी राहतात. सप्ताह असेल, गावची यात्रा असेल, कुठलाही सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी असला मुली अण्णांचं योगदान त्या ठिकाणी सर्वात मोठं असतं. त्यासोबतच आपले उपक्रम खातेही त्यांना आपल्याशी साथ देतात. ही आपल्या गावातील जैविकची जोडी जर म्हटलं त्यांना तर वागू ठरणार नाही. आणि हा खऱ्या अर्थाने या दोघांचा हा सन्मान आहे. आणि ही आपल्या गावासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की इतक्या मोठ्या पदावर, इतक्या प्रतिष्ठेच्या पदावर आपल्या गावातील एक सर्वसामान्य व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने हा आपल्या गावाला एक त्या ठिकाणी चालत्या भेटलेलं न्याय मानतो. आणि आज त्यासाठीच आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे. या ठिकाणी मी आपल्या गावचे माजी सरपंच मनोहर महाले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज आपल्या मुरली अण्णांचा सत्कार समारंभ म्हणजे मुरली अण्णा आतापर्यंत असं विजूने सांगितलं प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये मुरली अण्णाचं सगळ्यात मोठा अनुभव सहकार्य असतं. म्हणजे आपला सप्ताह असेल, यात्रा असेल, आता नवीन पोहळा केला अण्णांनी, आपण बघितलं असेल रात्रीचा दिवस केला असेल, त्यांचं किती मोठा प्रपंच आहे. त्या प्रपंचाला त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला तो प्रपंच बाजूला करून त्याच्यात पूर्णपणे जीव होतो. नुसतं जीव नाही होत, त्याच्या स्वतःचे पैसे खर्च, खिशातले पैसे खर्च. आणि त्या देवाने त्या मुरली अण्णाचं कारण ऐकलं आणि त्यांनी खूप ट्रायल केली. बिचाऱ्याला सोसायटी असेल, कशा तो उभा राहिला असेल, पण काही कारण असतं त्याला लोकांनी निवडून नाही गेलं. तर ते दुर्भाग्य असेल. मी मला वाटतं मागच्या वेळेस जरी अण्णाला सोसायटीत निवडून नाही घेतलं, पण मी अण्णाला परत सोसायटीमध्ये सभासद करून घेतलं, संचालक करून घेतलं आणि अण्णाला तो मान दिला. आणि देवाने ऐकलं. यावेळेस तर अण्णा पडले आणि जे नाशिक तालुका त्र्यंबक तालुक्यात पहिलं प्रतिनिधित्व आपल्या तालुक्यात बँकेचं प्रतिनिधित्व फक्त परवेज कुटुंबीला संचालक म्हणून वंदागडा. आणि प्रतिनिधित्व बँकेचं आपल्या तालुक्यात आजपर्यंत कोणाला मिळालं नाही. फक्त नाशिक तालुका, आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व नाशिक तालुक्याचं आहे. म्हणजे त्या काळामध्ये त्या बँकेचे डायरेक्टर, बँकेचे चेअरमन असणे, बँकेचे संचालक, त्याच्या परिचयातला माणूस कोण, मग त्याच्या सोसायटीतले मेन माणसं, पुढारी यांनी सांगायचं की ह्या माणसाला ते पद द्या. मग त्याला वजन लागायचं, त्या पदाला वजन लागायचं. पण कोणतेही वजन न वापरता एक आपला साधा भोळा मुरली अण्णाचं कारानं या देवाने त्र्यंबक राजाने ऐकलं. शुभेच्छा घेतली. सांगितलं का एनडीसीचे खूप मोठे प्रॉब्लेम, खूप पैसे अडकले. आमच्या त्या माध्यमातून आम्ही त्या पैशाचं काम करणार आहे. ग्रामपंचायतच्या आवारामध्ये ते बिल काढण्यासाठी मदत असतील बरोबर होईल. आणि परत पुन्हा त्यांच्या आणि त्या वतीनं शुभेच्छा करू. आमचे मामा मुरली अण्णा यांची NDCC बँकेच्या तालुका प्रतिनिधी म्हणून एक निवड झालेली आहे. दुपारीच आपल्याला ती सर्वांना माहिती मिळाली आणि आजचा आपण हा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला. खऱ्या अर्थानं जेव्हा आपण एखादी निवड झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक सामान्य माणसाला आनंद व्हावा अशा चेहऱ्याची या ठिकाणी निवड झालेली आहे. म्हणजे त्या माणसाला कुठलाही राजकीय रंग नाही, कोणता गट नाही, तट नाही, काही नाही. आणि वाडोली गावामध्ये जे ठराविक असे चेहरे, एखाद्या वाडोली गावाचं नाव घेतलं तर जे 10-5 चेहरे समोर येतात, त्याच्यापैकी मुरली अण्णा. आणि मुरली अण्णांच्या रूपाने एक सामान्य शेतकरी माणूस जो खरंच स्वतः आवड कष्ट करून शेती करतो, अशा माणसाला त्या पदावर काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. आता सागर भाऊन सांगितलं की आपल्या सर्वांच्या NDCC मध्ये काम आहे. आता सगळेच कामं करायला मुरली अण्णा म्हणजे त्यांच्या हातात आहे की नाही मी आपण सांगू शकत नाही, परंतु प्रयत्न 100% मुरली अण्णा करतील की आपल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, कुठली कामं असतील ते. तर मुरली अण्णांच्या या पदावर या ठिकाणी नियुक्ती झाली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या कंबळे ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या सत्काराला उपस्थित असलेले वाडोलीचे माजी सरपंच मनोहर महाले, पुन्हा आपले ज्येष्ठ शिवसैनिक गजराम मामा असतील
अंजनेचे सरपंच असतील ते सर्व उपस्थित झाले. काय होतं की एखाद्या राजकीय त्याला पार्श्वभूमी अशा माणसाच्या सत्काराला बरेचसे लोक येतात, पण खऱ्या अर्थाने एक आनंद असा होता की सामान्य माणसाचा सत्कारा जाण्यामध्ये जो आनंद आहे तो राजकीय माणसाच्या पदाधिकाऱ्याच्या नाही. म्हणजे ते एखाद्या राजकीय व्यक्तीने असं बोलू नये, पण खऱ्या अर्थानं मूल्य अण्णांना या ठिकाणी हे पद मिळालं म्हणून मला स्वतःला आनंद झालेला आहे. आणि मी माझ्या ग्रामपंचायतीवरती त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांची कारकीर्द चांगली हो, त्यांच्या हातून चांगले काम हो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. यांची ज्या पदावर निवड झाली बरोबर ते मला माने असतील आपला विद्वान असेल यांनी दोघांनी पण सांगितलं, वेगळ्या त्यांनी सांगितलं तर दोन्ही तिन्ही आमचा अण्णाला अपयश आलं किंवा काही लोकांमुळे आलं असं काय, पण यांनी सांगितलं का देवाने काहीतरी त्यांचं ऐकलं घरानं आणि ज्या पदावर नियुक्ती झाली त्याबद्दल अण्णांचे पुन्हा एकदा अभिनंदन. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची, हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची, दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती, घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही, अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही, लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा, तू ये रे साथ आमच्या सुरा.